नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र संस्कृती ह्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करत असतो. मित्रांनो, या दिनाचंच औचित्य साधून आपण एका अशा संस्थेविषयी जाणून घेणार आहोत की ज्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे. ज्या संस्थेच्या मुख्य पदांवर कार्यरत महिलाच आहेत आणि जी संस्था संचलित करणाऱ्या सुद्धा महिलाच आहेत. मित्रांनो, या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने यांना NGOचं सदस्यत्व त्या ठिकाणी बहाल केलं आहे. तसेच मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने ह्या संस्थेला अनेक वेळेस शांती पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. मित्रांनो, ही संस्था आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. या संस्थेविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ह्या संस्थेच्या शाखा ह्या फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर म्हणजे 100हून अधिक देशांमध्ये ह्या संस्थेच्या शाखा त्या ठिकाणी आपल्याला विखुरलेल्या दिसतात. मित्रांनो, आज ह्या संस्थेबद्दल आपल्याला अंजुलता दिदी, ज्या सटाणा ह्या शाखेच्या केंद्र संचालिका आहेत, त्यांच्याकडून आपण ह्या संस्थेविषयी तिच्या कार्याविषयी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दिदी, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आम्हाला सर्व प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की ही जी संस्था आहे, ही संस्था कधी कुठे स्थापन झाली, कोणी स्थापन केली आणि ही संस्था स्थापनेमागे नेमका काय उद्देश होता? संस्था सन 1937 मध्ये अखंड भारताच्या सिंध हैदराबाद प्रांत, ज्याला आज आपण कराची म्हणतो, तिथे झालेली आहे. आणि सन 1950 मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानचं बंटवारा झाल्यानंतर मग संस्थाचं स्थानांतरण परमेश्वरच्या प्रेरणेनुसारच भारतात माउंट आबू राजस्थान येथे झालेलं आहे. आणि संस्थाची स्थापनाच्या मागे जे परमात्माचं उद्देश आहे की कसं कलयुगी सृष्टीचं परिवर्तन आणि नवीन सतयुगी सृष्टीची स्थापना, किंवा मनुष्याला देवता बनवायचं, किंवा जे आज आसुरी अवगुण मनुष्याच्या जीवनात आलेले आहे, व्यसन आलेले आहे, विकार आलेले आहे, तर त्यांना निर्विकारी बनवायचं, दैवी गुणाने संपन्न बनवायचं, चरित्रवान बनवायचं, हे संस्थेचं उद्देश आहे. आणि ही संस्था कोणी स्थापन केली? ही संस्था जी आहे याचं नाव तुम्ही ऐकलं, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय. तर संस्थेच्या नावाने ही गोष्ट सिद्ध होते की संस्थेची स्थापना स्वयं ईश्वर पिताने केलेली आहे, आपल्या साकार माध्यम प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे. आणि संस्थेची स्थापना करून भारतात आज प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात संस्थेची शाखा आहेतच. 5000च्या वरती संस्थेच्या शाखा आहे आणि विदेशात सुद्धा 139 देशात संस्थेची शाखा आहे. बघा मित्रांनो, भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. आपण जर ह्या विश्वविद्यालयाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर महिलांचा ह्या विश्वविद्यालयामध्ये जास्तीत जास्त सहभाग दिसतो. तसेच ह्या विश्वविद्यालयाच्या ह्या संस्थेच्या प्रमुख पदांवर महिलाच कार्यरत आहेत. तर ह्याविषयी आपण काय सांगणार? जसं द्वापर युगापासून आपण बघत आलो की भरपूर लोकांनी नारीला अबला सांगितलं, नारीला सर्पिणी सांगितलं, नारीला नरकाचं द्वार सांगितलं. पण परमात्माने जे आहे तर नारी अबला नाही पण सबला आहे, नारी शिवशक्ती आहे. इतकंच नव्हे तर परमात्मा म्हणता की नारी ही स्वर्गाचं द्वार आहे. तर परमात्माने महिलांचे काही असे गुण आणि विशेषता बघून मग हे ज्ञानाचं कलश परमात्माने माता बहिणींच्या डोक्यावर ठेवलं. म्हणून आपण विद्याची देवी सरस्वतीची आजपर्यंत प्रत्येक विद्यालयात पूजा करत आलो आहे. तर कसं जे आहे तर परमात्माने जसं आज महिलांमध्ये भले ती कन्या असो कुमारी असो, पण एक पालना करायचा संस्कार तिच्यामध्ये जन्मजात असतो. त्यागची भावना पण महिलांमध्ये लहानपणापासूनच असते की ती स्वतःचं काही खायच्या प्यायच्या छोट्या मोठ्या गोष्टी पण असल्या तर आपल्या भावंडासोबत ती शेअर करताना ते विचार करत नाही की बा मला कमी का बरं, मला भावाला जास्त का बरं. तर एक त्यागची भावना, समर्पणताची भावना,
किंवा सहनशक्ती जी आहे ते पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. तर असे काही गुण बघून मग परमात्माने माता बहिणींना पुढे केलं आणि मग त्यांच्याद्वारे ही संस्थाची स्थापना केली. आणि माता बहिणी जे आहे ते विश्वासपात्र पण असतात. तर त्याच्यामुळे पण परमात्माने दुसरं नम्रताचं गुण पण असतं. हो. तर परमात्माचं सत्य ज्ञान लोकांसमोर आणायला जर भाऊ लोकांना निमित्त बनवलं असतं तर काही वेळेस वादविवाद मध्ये भांडणं सुद्धा होऊ शकले असते. म्हणून मग परमात्माने माता बहिणींना पुढे केलं. बघा मित्रांनो, आजपर्यंत हे जे संस्था आहे, ह्या संस्थेमध्ये महिलांना का प्राधान्य दिलं जातं, याविषयी मी बरेच व्हिडिओ बघितले. परंतु आज खऱ्या अर्थाने दीदीने त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. आजच्या परिस्थितीला तुमची जी संस्था आहे, त्या संस्थेचं जे प्रमुखपदी कोण-कोण कार्य करत आहे? प्रमुखपदी आमच्या राजयोगिनी आदरणीय दादी रतन मोहिनी जी आहे, जे आज 99 वर्षाचे आहे. तुम्ही बघा दुनियामध्ये बघा की 60 वर्षानंतर 58 वर्षानंतर रिटायरमेंट घेऊन घेतात लोक. हो, बरोबर. आणि आमच्या दादी या वर्षापर्यंत सुद्धा जेव्हा लोकांची स्मरणशक्ती काम करत नाही त्या पिरियडला आमच्या जे दादी रतन मोहिनी दादीजीच्या आधी जे होते मुख्य संचालिका दादी जानकीजी, तर ते सुद्धा 90 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या माइंडची विदेशात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये चेकिंग केली. त्यांना काही असे प्रश्न विचारले गेले, उलटी गिनती करायला लावली, त्यांना खडदर रस्त्यावरून प्रवास करायला लावला, त्यांना एरोप्लेनमध्ये प्रवास करायला लावला. काही त्यांना असे सिनरी दाखवले खूप जे भयानक होते, डरावणे होते, पण तरी त्यांची मनाची स्थिती एकदम स्थितप्रज्ञ होती. आणि मग तेव्हा त्या युनिव्हर्सिटीने त्यांना मोस्ट स्टेबल माइंड इन दी वर्ल्ड असं अवॉर्ड दिलं. तर आज आमच्या दादी मुख्य संचालिकाच्या पदी आता त्यांचं 25 तारखेला मार्चमध्ये 100वा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे. बघा, वयाचं कुठेही बंधन नसतं. आपण जर ठरवलं आणि आपल्याला जर समाजासाठी चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल, तर आपण ते निश्चितपणे करू शकतो. हे आपल्याला दीदींच्या बोलण्यातून आणि जे वरच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत आहेत, त्या सर्वांच्या कार्यामधून आपल्याला हे नक्कीच जाणवतं. आपल्याला जर ह्या विश्वविद्यालयामध्ये स्त्रियांना खास करून जर प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना ब्रह्मकुमारीच व्हावं लागतं. तर मग ब्रह्मकुमारीज होण्यासाठी काही अटी, नियम असं काही आहे का? एक आहे, याच्यात 2 प्रकार आहे. एक आमच्यासारखं ज्यांना समर्पित जीवन जगायचं आहे ईश्वरीय सेवेमध्ये पूर्णतः, तर मग त्यांच्यासाठी नियम आहे. एक तर आहे ब्रह्मचर्य, दुसरा आहे दैवी गुणांची धारणा, तिसरा आहे शुद्ध अन्न, सात्विक अन्न आणि चौथा आहे सत्संग. तर या 4 नियमांचं पालन जे आजीवन करायला तयार आहे, तर ते मग आमच्यासारखे समर्पित जीवन जगायला त्यांना हे आहे. आणि दुसरं प्रकार आहे की जे आमच्याकडे रेग्युलर येणारे स्टुडंट्स आहे, तर मग त्यांच्यासाठी असे काही नियम किंवा अटी वगैरे आम्ही नाही ठेवत. 7 दिवसाचं एक बेसिक कोर्स केलं तर मग त्याच्यानंतर ते रेग्युलर प्रवचन ऐकायला पण येऊ शकतात आणि मेडिटेशन करायला पण येऊ शकतात. आणि जसं आज बघा एक राजाचा मुलगा असतो किंवा मुलगी असते, तर ते स्वतःला राजकुमार राजकुमारी म्हणतात. तर असं आम्ही ब्रह्मामुखाद्वारे हे ज्ञान ऐकतो, म्हणून आम्हाला ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी हे टायटल घेतो. आणि एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला जर या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल, ब्रह्मकुमार किंवा ब्रह्मकुमारीज म्हणून, तर मग त्यांच्या परिवाराची पण आपल्याला कशी परवानगी घ्यावी लागते? हो, याच्यात एक स्वतःची इच्छा पण पाहिजे आणि दुसरं जे आहे तर परिवारवाल्यांची पण परमिशन पाहिजे. त्याची परमिशन, आई वडिलांची मेन. आपण स्वतः ह्या संस्थेच्या प्रवाहात मी जी मला थोडीशी तुमच्याबद्दल माहिती मिळाली, त्यामधून मला असं लक्षात आलं की 27 वर्षापासून तुम्ही ह्या संस्थेच्या प्रवाहात आहात. तर तुम्हाला ह्या संस्थेच्या प्रवाहात किंवा ब्रह्मकुमारीज व्हावं असं कोणी मार्गदर्शन केलं? आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुटुंबियांनाही सांगितलं असेल की मला या संस्थेच्या प्रवाहात किंवा ब्रह्मकुमारीज व्हायचं आहे, त्यावेळेस तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला की तुम्हाला इकडे यायचंय, त्यावेळेसच्या
अंजुलता दीदी आणि हम्म. आज 27 वर्षानंतरच्या अंजुलता दीदी, ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय फरक बघायला मिळतो? आम्ही या मार्गात तसं यायला आम्हाला काही जास्त मेहनत नाही लागली. कारण की आम्ही एक धार्मिक परिवारमधून लहानपणापासून आमचा जन्म जे आहे, ब्राह्मण मारवाडी परिवारमध्ये झालेला आहे. मूळ आम्ही राजस्थानचे राहणारे, पण आजोबापासून अकोल्याला आम्ही येऊन गेलो, विदर्भ, अकोला जिल्हा. आमचा जन्मसुद्धा तिथेच झालेला आहे. शिक्षण पण आमचं तिथेच झालं. आणि आई वडिलांचे पण भक्तिभावचे संस्कार, आमचे आजोबाचे पण तेच संस्कार होते. मग तेच संस्कारानुसार आम्ही पण लहानपणापासून मीराबाईचे भजन ऐकणं किंवा राणी सती दादी जे आमच्या मारवाडी समाजात मानता खास लोक, तर त्यांचं ते भजन कीर्तन ते ऐकणं किंवा शिवाची भक्ती करणं, देवी देवतांची भक्ती करणं, हे लहानपणापासून खूप आवडायचं. आणि इतर तर आम्हाला त्यांचे जेव्हा भजन वगैरे आम्ही ऐकायचो, की कसं मीराबाईंनी विषचं प्याला पिलं आणि ते अमृत झालं, तर त्या गोष्टी आम्हाला खूप आकर्षित करायच्या. किंवा त्या भक्ताची कहाणी नरसिंह मेहताची ऐकायचो. किंवा आणखीन एक होते किंवा जे लहान बाळ असून सुद्धा ते भगवंताला खिचडीचं नैवेद्य दाखवता आणि भगवंत स्वीकार करत नाही तिथपर्यंत तो बाळ उठत नाही. तर अशा अशा गोष्टी ऐकून तेव्हा आम्हाला खूप वाटायचं की खरोखर परमात्मा असं कधी येणार का, कधी असं तो जेवण करणार का. बरोबर. तर त्या गोष्टी आम्हाला खूप आकर्षित करायचे. इतकंच नाही तर मी भक्ती मार्गात श्रीकृष्णाला आपला भाऊ मानून त्यांना राखी सुद्धा बांधलेली होती. तर मग आमचं असं प्रवास झाला की आमचे आईचे जे मामा आहे, जे रावेरला राहायचे, मनोहरलालजी शर्मा, तर ते या मार्गात 45 वर्षापासून होते. तर मग त्यांच्याकडनं ते नेहमी आमच्या घरी आले की ते शिवबाबाचे भजन आम्हाला ऐकून दाखवायचे, शिवबाबाचं ज्ञान आम्हाला सांगायचे. पण तेव्हा आम्ही लहान असताना इतकं आम्हाला कळत नव्हतं. मग जेव्हा आमचं कॉलेजचं शिक्षण झालं आणि एक साहजिक असतं की आई वडिलांना वाटतं की आता इथे कुठेतरी हिची कुंडली वगैरे दाखवू, काय हिच्या भविष्यात वगैरे. तर आमच्या आईने सहज असं एक पंडिताकडे कुंडली दाखवली आणि मग त्या पंडिताने सांगितलं की यांच्यावर तर गुरुचं हे लागलेलं आहे, गुरुची दशा आहे, तर यांना गुरुवारचा उपवास वगैरे करायला सांगा. आणि ते गुरुवारचे उपवास सुद्धा असे होते की पांढरे कपडे घालून जे आज आमचं युनिफॉर्म आहे, तर असं पांढरे कपडे घालून दिवसभर काही नाही, सकाळी 1 कप दूध घेतलं की मग रात्री चंद्रमा बघून ती पोथी वाचून मग उपवास सोडायचं, बाकी दिवसभर उपाशी. तर असं ते कडक उपवास मी करत होती प्रत्येक गुरुवारी. आणि मग त्या पिरियडला आमच्या ज्या मोठ्या वहिनी आहे त्यांच्या जवळच कीर्तिनगर सेंटर आहे. मग एक त्यांच्या शेजारच्या माताजी आल्या आणि ते मला बोलायला लागले की बा तू इतकी भक्ती वगैरे करते, इतका उपवास करते कशासाठी? परमेश्वरला भेटायला. परमेश्वर तर या सृष्टीवर आलेला आहे, तुला माहितीच नाही, तर तू चल माझ्यासोबत. बस असं ते बोलले आणि आम्ही त्यांच्यासोबत सेंटरवर गेलो. तिथे आम्ही 7 दिवसाचा बेसिक कोर्स केला आणि 7 दिवसाचा बेसिक कोर्स आम्हाला खूप आवडला. कारण की सगळे आमच्या मनाच्या प्रश्नांचे समाधान त्याच्यात झाले. मग त्याच्यानंतर आमचे आजोबा परत आले. त्यांनी विचारलं की तू काय करते? मी म्हटलं मी गायत्री मंत्राचा जाप करते आहे. मग ते आजोबा म्हटले की तू कांदा लसूण खाते, तुझे गायत्री मंत्राचे जापचे काहीच उपयोग नाही, त्याचं काहीच फळ तुला भेटणार नाही. तर बस त्यांनी जसं सांगितलं तसंच मी कांदा लसूण सुद्धा सोडून दिलं. लहानपणापासून सात्विक आणि शुद्ध अन्न तर होतंच, पण कांदा लसूण पण एक बोलण्यानेच मी सोडून दिलं. तर परिवारवाले सगळे सांगायला लागले की बा आता तू काय बिलकुलच कांदा लसूण खाणार नाही का, कुठे लग्नाला जाणार नाही का, कोणाकडे जाणार नाही का? मी म्हटलं पुढे जे होणार ते होणार, पण आता तर मी बंद केलं. आणि बस मग आमचे आजोबा आले. मग त्यांना सांगितलं मी असं असं एक कोर्स केलेला आहे. तर आजोबा म्हणे आपल्या घरातच ते सेंटर आहे. मग ते 8 दिवसासाठी मला रावेरला घेऊन गेले. मग तिथे मला शिवणकाम येत होतं, तर मी शिवणकाम करत होती. मग आमच्या बुरानपूरच्या मोठ्या दीदी जी आल्या, सुधा दीदी, मग त्यांनी मला विचारलं की तू सेंटरवर राहणाऱ्या बहिणींचे कपडे सिलाई करणार का? म्हटलं हो.
तर मग म्हणे चल मग आमच्यासोबत बुऱ्हाणपूरला चल. तर मग आम्ही बुऱ्हाणपूरला गेलो आणि तिथे मोठ्या दिदीची जी आम्हाला पालना भेटली, जे ते बाबाविषयी इतकं आम्हाला ज्ञान ते देत होते, तर ते सगळं ऐकून मग आम्हाला वाटलं की आम्ही पण आमचं जीवन असंच बनवायला पाहिजे. आणि तेव्हा मग आम्ही हा निर्णय घेतला. आणि मग ह्या क्षेत्रात हा, तुम्ही आला. तेव्हापासून मग आम्ही इथेच आहे. मग त्यावेळेस तुम्ही ज्या होत्या सुरुवातीला ह्या म्हणजे ही जी संस्था आहे, या संस्थेच्या मार्गात येण्यापूर्वीच्या तुम्ही आणि आज 27 वर्षानंतरच्या तुम्ही, यात तुम्हाला काय बदल वाटतो? हा. ते आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. हा. कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ह्या संस्थेतून काय बदल होणार आहे. तर मग तुमच्यामध्ये काय बदल झाला हे जर त्यांना कळालं तर नक्कीच सगळ्यांना या संस्थेचं कार्य कसं चालतं आणि त्या मार्गातून काय मिळतं हे सगळ्यांना नक्कीच कळेल. लहानपणापासून एक आम्हाला होतं की कुठेतरी दुनियामध्ये इतके दुःख बघण्यात आले की त्या पिरियडला सुद्धा आजच्या 27 वर्षापूर्वी म्हणा किंवा 40 वर्षापूर्वी लहानपणापासून कोणाची काही जीवन कहाणी, कोणाची काही जीवन कहाणी, तर त्यांचे जीवनाचे दुःख बघून मला असं वाटायचं कुठेतरी आपण समाजसेवा करायला पाहिजे. आमच्या आईला वगैरे वाटायचं मी डॉक्टर व्हायला पाहिजे, मामाला वाटायचं मी शिक्षिका व्हायला पाहिजे, मला स्वतःला पण वाटायचं की बा मी पोलीस इन्स्पेक्टर व्हायला पाहिजे. पण एक कुठेतरी समाजसेवा करायची हे लक्ष होतं, पण कशी करायची ते काही मार्गदर्शन सापडत नव्हतं. पण जेव्हा मी या संस्थेशी जोडली तेव्हा मला समजलं की हीच खरी समाजसेवा आहे. कारण की आज दुनियामध्ये लोक समाजसेवा करतात, कोणी कपडे लत्ते वाटणार, कोणी धन वाटणार, पण कोणी धान्य वाटणार. पण परमात्मा म्हणतो सगळ्यांच्या जीवनाचे दुःख दूर करून त्यांना खरी सुख शांती देणं, तर ही खरी समाजसेवा आहे. आणि ते हे परमात्माच्या सत्य गाण्याद्वारे आम्ही आमच्या जीवनात आतापर्यंत आलेले अनेक लोकांच्या जीवनाचे दुःख दर्द जे दूर झाले ते प्रॅक्टिकल आम्ही बघितलेले आहे. आणि आमच्या स्वतःच्या जीवनात पण, कारण की भले आम्ही लहान होतो पण तरी आमचं परिवार एकदम संपन्न आणि सुखी होता, त्याच्यात काही हे नव्हतं. पण तरी एक कुठेतरी जे मनाला खरी सुख शांती पाहिजे ती काही वाटत नव्हती. पण या मार्गात आल्यानंतर ती सुख शांती पण भेटली. तर म्हणून मला या मार्गात यायला पण काही हे वाटलं नाही. आणि त्या पिरियडचे जे आहे त्याच्या भेटमध्ये आता पण माझं जीवन, पहिले पण माझं जीवन असंच होतं की आमच्या एरियातले म्हणा किंवा गल्ली आणि मोहल्ल्यातले लोक म्हणा, तर ते हेच म्हणायचे की हिचं वागणूक खूप चांगली आहे, ही सगळ्यांना घेऊन चालते, ही खूप समजूतदार आहे. आणि आता पण ते जे माझे गुण आहे ते मला माझ्या जीवनात पुढे जायला खूप मदत करतात. आपली ही जी संस्था आहे, ह्या संस्थेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रवचनामध्ये किंवा कुठल्याही कोर्समध्ये जर सहभागी व्हायचं असेल, तर आपला जो राजयोग मेडिटेशन कोर्स आहे, तो करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. तर मग हा जो कोर्स आहे, हा कसा आहे? किती दिवसांचा आहे? आणि नेमकं त्यामध्ये आलेल्या जे काही व्यक्ती आहेत, त्यांना नेमकं काय मार्गदर्शन केलं जातं? याविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. इथे आमचं 7 दिवसाचं एक राजयोगा मेडिटेशनचं बेसिक कोर्स असतो. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला टोटल आध्यात्मिक ज्ञान भेटतं. त्याच्यात आपण कोण आहे, कुठून आलो आहे, कुठे जायचं आहे, परमेश्वरचं परिचय काय आहे आणि कसं आपण जन्ममरणच्या चक्रात येतो, हे सृष्टीचक्र कसं फिरतं, कर्मांची गुह्य गती काय आहे, तर या सगळ्या गोष्टींची रोज तुम्हाला माहिती भेटते. आणि 7व्या दिवशी मग राजयोग मेडिटेशन शिकवलं जातं. मग त्या राजयोगा मेडिटेशनचे आपल्या जीवनात भरपूर फायदे आहे. आपली एकाग्रताची शक्ती वाढते, कर्मांमध्ये कुशलता येते, प्रत्येक क्षेत्रात सफलता प्राप्त होते, तणावमुक्त जीवन, व्यसनमुक्त जीवन, सुख शांती संपन्न जीवन जगायची एक कला आपल्याला येते. बघा, मी सुद्धा राजयोग मेडिटेशन याबद्दल खूप काही ऐकलं होतं, परंतु नेमकं त्यात काय होतं हे मलाही माहीत नव्हतं. परंतु आज दीदींमुळे ह्या 7 दिवसाच्या कोर्समध्ये आपल्यामध्ये काय काय बदल होऊ शकतो, हे आपणास सर्वांना दीदींकडून नक्कीच माहिती झालेलं आहे. दीदी, मी असं ऐकलंय की आपली जी प्रत्येक शाखा आहे, म्हणजे महाराष्ट्रात असो, भारतात असो, त्या प्रत्येक शाखेमध्ये वेगवेगळे उत्सव, सण साजरे केले जातात. वेळोवेळी काही प्रवचनं त्या ठिकाणी होत असतात.
तर हे सण उत्सव कोणकोणते साजरे होतात आणि तुमचे जर प्रवचन होत असतील हं, किंवा कार्यशाळा होत असतील, तर त्या कधी होत असतात? हं, आणि आता तुम्ही सांगितलं, की ब्रह्मकुमारीच किंवा ब्रह्मकुमार होऊनच मग या संस्थेत आलं पाहिजे असं हं, काही नाही. हं. बाहेरची व्यक्तीसुद्धा त्या प्रवचनाला त्या ठिकाणी येऊ शकतो. येऊ शकतात. तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे, की वर्षभरात तुम्ही कोणकोणते सण उत्सव साजरे करतात हं, आणि तुमची जी कार्यशाळा आहे किंवा जे काही प्रवचन होतात, ते कधी होत असतात? हं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे पण सण असतात, ते सगळेच सण आम्ही साजरे करतो. त्याच्यात दीपावली आहे, दशेरा आहे, नवरात्री आहे, मग रक्षाबंधन आहे, जन्माष्टमी आहे. सगळे सण साजरे करतो आणि याच्यासोबतच आपल्या संस्थेचे जे आहे, तर 20 प्रकारचे वर्ग बनलेले आहे. त्याच्यात महिला वर्ग आहे, युवा वर्ग आहे, राजनैतिक वर्ग आहे, डॉक्टर्स आहे, इंजिनियर्स आहे, व्यापारी वर्ग आहे. तर या प्रत्येक वर्गाचे पण आपल्या सेंटरला पण कोर्स वगैरे चालतात किंवा काही ना काही स्नेहमिलनचे प्रोग्राम चालतात. आणि माउंट आबूला तर यांचे 3-3 दिवसाचे कॉन्फरन्स होत असतात. मग त्याच्यात प्रत्येक वर्गाचे लोक त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेऊन आणि आपल्या जीवनात राजयोगा मेडिटेशनच्या मदतने आपलं जीवन जे आहे ते सरळ आणि सुलभ करू शकतात. आणि माउंट आबूला जाण्यासाठी काही अटी शर्ती आहेत, की राजयोग हा जो तुमचा मेडिटेशन कोर्स आहे, तो हं. केल्याशिवाय तिथे जाता येत नाही, असं काही आहे का? हां. तसं मेडिटेशन कोर्स करून तुम्ही जर गेले, तर तुम्हाला त्याचा तिथे खूप फायदा होतो. कारण की तिथे आपले मेडिटेशन रूम्स बनलेले आहे खास. तर मग तुम्ही त्या मेडिटेशन रूममध्ये बसून मेडिटेशनचा प्रॅक्टिकल अनुभव करू शकता. कारण की तो वातावरण पण तिथे तसं आहे. असं. तर म्हणून इथून जर बेसिक कोर्स करून गेले तर खूपच चांगलं. पण कॉन्फरन्समध्ये वगैरे तर सगळे नवीन लोकच येतात. तर ज्यांनी नाही बेसिक कोर्स केला ते पण तिथे येतात. आणि आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्ग म्हणजे बालक असेल, हं, हं. युवा असेल हं, किंवा आता काहींचं आता वृद्ध असतील, हं. असं प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात, की सगळ्यांना एकच पद्धतीचे? हां, नाही. कोर्स हा एकच आहे राजयोगा मेडिटेशनचा. पण त्याचे मग वेगवेगळे प्रकार जसं आता स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, तर व्हॅल्यू एज्युकेशन असं वेगवेगळे. ज्या क्षेत्रात ते संबंधित कॉन्फरन्स असतो, त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टी सांगितल्या जातात. बाकी कोर्स बेसिक हा एकच आहे. बघा, या संस्थेचा कोर्स एकच बेसिक आहे. परंतु आपण ज्या व्यवसायामध्ये कार्य करत आहोत, त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकतं. आपण आजचा जो हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. म्हणून आपण या ठिकाणी घेत आहोत. तर मी आपणास विनंती करतो, की आजच्या हे जे धकाधकीचं जीवन आहे, ज्याच्यामध्ये ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत, त्या नेहमी धावपळीत असतात. किंवा ज्या घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात खूप व्यस्त असतात. तर अशा महिलांना तुम्ही ह्या तुमच्या जी संस्था आहे, या संस्थेच्या वतीने काय मार्गदर्शन करणार? पहिले तर मी सगळ्यांना महिला दिवसाच्या आणि यावेळेस खूप छान हा एक सुंदर योग बनून आलेला आहे, की शिवरात्री पण त्याच दिवशी आहे. 8 मार्चला शिवरात्री पण आहे आणि 8 मार्चच आंतरराष्ट्रीय महिला दिवस पण आहे. तर मी शिवरात्री आणि महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्याच्यानंतर आजपर्यंत आपण ऐकत आलो, की कसं शास्त्रांमध्ये वर्णित आहे, की जेव्हा असुर आणि देवतांची युद्ध होत होती, तेव्हा जे आहे देवता युद्धमध्ये हारायला लागले. तेव्हा सगळे देवतागण ब्रह्माजीकडे गेले, किंवा तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा. मग अशा पिरियडला ब्रह्माजी म्हटले, की मी पण तुमची काही मदत नाही करू शकत. तुम्ही सगळे शिवजीकडे जा. मग तेव्हा सगळे देवता शिवजीकडे गेले आणि मग शिवजीने शक्तींचं निर्माण केलं, अर्थात देवींचं निर्माण केलं आणि मग देवींनी असुरांचं संहार केलं. तर हा खूप सुंदर शिवशक्ती कंबाईंड स्वरूपचं यादगार 8 मार्चला शिवरात्री आणि महिला दिवस दोघं आलेले आहे. तर सगळ्या महिलांना मी हेच म्हणणार, की परमात्मा म्हणता स्वतःला कोमल आणि कमजोर नका समजू, पण मी शिवशक्ती आहे या स्वमानमध्ये राहा. स्वतःचा हा मान जो परमेश्वरने आम्हाला दिलेला आहे, तर या स्वमानमध्ये राहा. दुसरं,
की आज भले तुमचं जीवन किती धकाधकीचं का बरं असू द्या, पण स्वतःसाठी थोडंफार वेळ काढायला जरूर पाहिजे. आज तुम्ही परिवारची पालना पण केव्हा चांगली करू शकणार? जेव्हा की तुम्ही स्वतः स्वस्थ पण राहणार आणि सशक्त पण राहणार. आणि सशक्त म्हणजे आध्यात्मिक रीती तुम्ही जेव्हा सशक्त राहणार, तर तुम्ही तुमच्या परिवाराला पण स्वस्थ आणि सशक्त बनवू शकणार. मुलांना सुद्धा त्यांचं भविष्य तुम्ही खूप चांगलं आणि उज्ज्वल बनवू शकणार. त्याच्यामुळे नाही जास्त तर कमीत कमी 24 तासामधून 1 तास तुम्ही स्वतःसाठी नक्की काढा. हे आमचं म्हणणं आहे. आणि 1 तास काढून जीवनातले फक्त 7 तास, 7 दिवसाचे 7 तास काढून तुम्ही एकदा राजयोग मेडिटेशन शिकून घ्या. नंतर तुम्हाला रेग्युलर यायला नाही पण जमलं, तर तुम्ही घरी बसल्या, चालता फिरता हा राजयोग करू शकता. कारण की हा राजयोग याला सहज योग पण म्हटलं गेलं आणि कर्मयोग पण म्हटलं गेलं. जे गीतेमध्ये वर्णित आहे, तर परमात्मा म्हणतात तुम्ही कर्म करताना पण काही घटना आठवण करत राहता, काही व्यक्तीला आठवण करत राहता, काही गोष्टी आठवण करत राहता. तर आता त्या सगळ्या साईडला ठेवून मन आणि बुद्धीने तुम्ही मला फक्त आठवण करा आणि कर्म पण करा. तुम्हाला काही घरबार सोडायची गरज नाही याच्यासाठी, तुम्हाला काही जंगलामध्ये जायची गरज नाही. पण परमात्माला मन आणि बुद्धीने आणि सर्व संबंधाने तुम्ही आठवण करून तुमच्या जीवनात परमात्माचे सर्व गुण आणि शक्ती आपल्या जीवनात आचरणमध्ये आणून आपल्या कार्याला तुम्ही आणखीन कुशल बनवा. तर हीच आमची तुमच्या प्रती शुभेच्छा आहे. बघा, आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त दीदींनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन सर्व महिलांना केलं आहे, की आपल्या धावपळीच्या या युगामध्ये, आपल्या व्यस्त कामामध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो. तर स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. मन आणि बुद्धीने परमात्म्याचं त्या ठिकाणी स्मरण करायला हवं आणि आपलं जे काही परिवार आहे, त्या परिवाराकडेही आपल्याला लक्ष चांगल्या पद्धतीने जर आपण हे मेडिटेशन केलं, तर चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल असं त्या ठिकाणी दीदींचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर मी पण आणि दीदी पण आज 8 मार्च ह्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सर्वजण तुम्हाला त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि दीदींनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्याला अतिशय छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या ह्या महाराष्ट्र संस्कृती यूट्यूब चॅनलतर्फे मी त्यांचं त्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.